महालक्ष्मीच्या तयारीसाठी मी गावी आले होते हे तर तुम्हाला माहितीच आहे। याचा मोठा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला। मी जे छोटे व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेत त्याच्यामध्ये महालक्ष्मीच्या समोर खायला वगैरे काही ठेवलेलं नाही आहे। त्याचं कारण काय ते मी आज सांगणार आहे। तिथून आलं की लगेच आम्ही बनवायला भिडलो। सगळ्या प्रकार म्हणजे खायचे जे असते चकल्या, चिवडा, करंजा, शेव, शंकरपाळी हे सगळं बनवलं आणि गणपती बाप्पांसाठी आल्यावर पहिले मोदक बनवले छान आणि गौराई आम्ही घरात घेऊन आलो। आता माझे जे सासरे आहेत ना त्यांचा भाऊ वारून 6 महिने झाले। आम्हाला अगोदर माहिती नव्हतं। आम्ही सगळं बनवलं, सगळी तयारी केली, छत उभा केला, सगळं काही करून झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी ब्राह्मण काकांना फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं आम्हाला की तुम्ही खायचं फक्त काही ठेवू नका, गोड वगैरे असं कोणताच आयटम खायचा ठेवू नका आणि पुरणपोळीही चालणार नाही, फक्त साधा भात, भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवा। आणि मग असं सांगितल्यामुळे आम्ही इथं काहीच ठेवलेलं नव्हतं। तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये पुढं। तर संध्याकाळी छान गौरींना घरात घेऊन आलो आम्ही, मस्त साडी वगैरे घालून गौराईला तयार करून असं छानपैकी आम्ही उभ्या केल्या गौराई दोन्ही। आणि सासूबाई आणि मी आम्ही दोघे असल्यामुळे पटपट झालं सगळं। तर खायला सगळ्या प्रकारचे सगळे आयटम बनवून झाले आमचे, पण फक्त इथं ठेवलेले दिसत नाही आहेत, मी दाखवतेच पुढे। तर इथं छान 2 साड्या मी पुण्यावरून जाताना घेऊन गेले होते, त्याच दोघींना 2 नवीन नेसवल्या आणि इथं सगळ्या प्रकारची फळं ठेवले, कंस ठेवले। एक पायरी ही खेळण्याची असतेच महालक्ष्मींसाठी, तर एक खेळण्याची पायरी केली आहे, धान्याची एक पायरी ठेवली आहे आणि इथं तुम्हाला भाजी भाकरीचा नैवेद्य दिसत असेल। साधी भाजी आहे, चपाती आहे आणि वरण भात याचाच नैवेद्य दाखवला आहे साधा। गणपती बाप्पाला छान मोदक बनवले आहे आणि मस्त असं हे बघा इथं नैवेद्याचं ताट दिसतंय। तर असं छान नैवेद्य साधा झाकून आम्ही पूजा केली ह्या वर्षी। तर पुढच्या वर्षी व्यवस्थित सगळं करू आम्ही। ह्यावेळेस बनवलं आहे सगळं, फक्त ठेवलेलं नाही आहे। आता मला अचानक कळलं की मला उद्या सकाळी पहाटे निघायचं आहे म्हणून, आणि मला काही राहिलं नाही गौरीसोबत माझा एकही फोटो नाही आहे। तर संध्याकाळी मी साडी घालून फोटो तुम्हाला शेअर करायचे म्हणून काढले आहेत। आता मी साडी घालून ना हे सगळे फोटो जे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसले ना मी काढलेले, ते सगळे संध्याकाळी काढले। तिथं तुम्हाला दिसतच असेल बाजूला अंधार आहे सगळा आणि लायटिंग वगैरे लावून हे सगळे फोटोज हे मी संध्याकाळी काढलेले होते। तर मला दुसऱ्या दिवशी जायचं आहे पुण्याला, हेच म्हणजे मला असं पोचतच नव्हतं, असं झालं होतं की मला नाही जायचं आहे पुण्याला लगेच। दुसऱ्या दिवशी दोरे वगैरे घेऊन जा असं म्हणत होते सगळेच, पण अर्जंट मला पुण्याला जावं लागलं। तर छान त्याच दिवशी पूजा करून सगळं व्यवस्थित करून रांगोळी वगैरे आईला काढून दिली। आईना इतकं जमत नाही व्यवस्थित, तर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर दोरे घ्यायला मी तिथं नव्हते। दोरे घ्यायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी रात्री 11 वाजता मी छान साडी घालून फोटो वगैरे काढले आणि व्हिडिओज वगैरे बनवून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी पण महालक्ष्मीचे। आणि माझी ट्रॅव्हल्स बुक केलेली मिस्टरांनी, तर ट्रॅव्हल्सचं सकाळी 6 वाजता पंढरपूरमध्ये येणार होती। तर मग ट्रॅव्हल्सला बसून मी लवकरच आले आणि इथं तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतच असेल आम्ही कसं केलंय काय केलंय। चला पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा भेटू, बाय बाय।